प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. नमस्कार, मी स्मिता देशपांडे. आपण पाहत आहात द न्यूज प्लस चॅनल. आज आपण आपल्या खास कार्यक्रमात सशक्त नारी समृद्ध समाज यामध्ये निमंत्रित केलं आहे सौ गीता मादगुंडी आणि सौ राजश्री सरवळे ताईंना. यांनी मार्कंडे हॉस्पिटलमध्ये दिलेल्या परिचारिकेच्या सेवेबद्दल आपण खूप काही आज जाणून घेणार आहोत. ताई, तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न म्हणजे तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात? मला तसं परिचारिकेचं आवड होती. 89मध्ये काहीतरी माझी 10वी झाल्यावरती 10वीचे एक्झाम झालं, अजून रिझल्ट यायचं होतं. त्यावेळेस आमच्या वडिलांनी मला म्हणले, बाय तू मॉन्टेसरी टीचरचं कोर्स कर घरी बसण्यापेक्षा. तर मी त्यावेळेस म्हणले नाही. म्हणलं बाबा, म्हणलं मला मॉन्टेसरी नाही करायचं. मग तुला काय करायचं आहे? मग मला नर्सिंगचं आवड आहे. ते घरात तेवढं आम्हाला नॉलेज नव्हतं की काय करावं लागेल. त्यावेळेस इथे प्रायव्हेटमध्ये ट्रेनिंग सेंटर वगैरे होते. तर त्यावेळेस आमच्या वडिलांनी मला त्या ट्रेनिंगमध्ये घातलं. त्यावेळेस 6 महिन्याचं ट्रेनिंग होतं, प्रॅक्टिकल होतं. मग त्याच्यामध्ये मी ट्रेनिंग घेऊन वगैरे चांगले मार्क्स मिळाले, A+ घेतले. त्याच्यानंतर लगेच 1-2 महिन्यात जॉब पण आला. त्याच्या पुढच्याही काही स्टेप्स असतात, ते फॅमिलीमध्ये कोणाला माहिती नसल्यामुळे ते मला पुढचं करता आलं नाही. त्यानंतर यथायोगाने लग्न वगैरे झालं. लग्नाच्या नंतर 1 वर्ष 2 वर्ष मी मुंबईमध्येच होते. मग मुंबईमधनं आल्याच्या नंतर ते सोलापुरामध्ये आले. त्या पिरियडमध्ये मग 1 वर्षभर घरीच होते. ॲक्च्युली माझं झालेलं होतं ट्रेनिंग वगैरे सगळं, आणि लेबर रूम वगैरे हे ते डिलेवरीच्या ह्याच्यात जास्त इन्वॉल्व. आणि एक आवड मला की ते काम म्हणजे मनापासून मला आवड होती की आपण लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. त्या आवडीपोटी मी त्याच्यामध्ये वाहत गेली. त्या कामामध्ये मी स्वतःला त्या कामात हे केले. समाधान, एक मानसिक समाधान. ते जसं आपण म्हणतो एखाद्याची सेवा करावा, ते मनातून भावना यायला पाहिजे. बरोबर. तसं ते मी त्या हिशोबाने ते करत गेले. पुढे वेळ प्रसंगाने नंतर मी मार्कंडेमध्ये लागले. 1996मध्ये लागले मी. थोडे दिवस मी इथे याला अक्षय हॉस्पिटलमध्ये वगैरे पण केले प्रायव्हेटमध्ये. मग तिथनं नंतर मग माझे मिस्टर वगैरे त्यांनी पण सपोर्ट भरपूर केले त्यांनी त्यावेळेस. आणि त्याने जवळजवळ त्यांनी 94मध्ये ते फॉरेनला गेले मिस्टर माझे. मग त्या पिरियडमध्ये मी काय करायचं, मग तो एक मला प्रश्न होता. मग थोडं मी प्रायव्हेटलाच होते कामाला. नंतर काही याच्याने म्हणलं आता प्रायव्हेटच्या ह्याच्यात मला ॲडजस्टमेंट होईल. 1-2 महिने मी घरी राहिले. जसे आमचे ओळखीचे डॉक्टर होते, चेअरमन होते रुग्णालयाचे. माझे सासूबाई वगैरे त्याच्यासाठी पण खूप कष्ट घेतले. माझ्या सासूबाईने त्यांना सरांना सांगितले की असं असं माझी सून आहे, शिकली आहे, नर्सिंगचं केलेलं आहे, तर बघा तुमच्या इथे. मग त्याने म्हणलं ठीक आहे, म्हणलं काय सर्टिफिकेट असेल तर घेऊन या. त्यावेळेचे जे माझे नॉमिनली सर्टिफिकेट होते मी घेऊन आले, दाखवले. त्यांनी बघितले, मग जॉईन करून घेतले मला. तर इतकं आनंद झाला ना त्याने. आणि त्या सरांनी मग स्वतः येऊन असं ओझरती राऊंड टाकली एकदा आणि बघितले आणि म्हणले नाही, म्हणलं कामात खूप छान आहे, काम एवढं सुपिरियर आहे यांचं, म्हणलं की कुठे हात पकडण्यासारखं नाही आहे. फक्त त्यांनी एवढं सांगितलं होतं की 3 महिने 90 दिवस कुठलीही तक्रार येऊ देऊ नका. आणि आपली स्वतःची जबाबदारी आहे, त्या हिशोबाने मी काम करत होते. त्याचं प्रतिफळ मला चांगलंच मिळत गेलं आहे. आणि ते कसं जसं म्हणजे ते मी लागून झाले तर एक्सटेन्शन वगैरे मला काही मिळालं नव्हतं. 1 वर्षामध्ये मी परमनंट झाले. आणि सांगते ना, एवढं जॉब माझं चांगलं होतं, एवढं सिक्युअर होतं ना, ते जॉब मी एवढं अचीव केले की मला 10 वर्षामध्येच इन्चार्ज पोस्टिंग मिळाली. व्हेरी गुड. विदाऊट कोणाच्याही सपोर्टने किंवा कोणाचं शिफारसपत्र नाही. माझं काम तिथे बोललं गेलं. म्हणजे तुम्ही स्वतःला सिद्ध करून दाखवलं की त्या पात्रतेवर मी आहे. आणि आज गायत मी आज इन्चार्ज म्हणूनच काम करते. आणि रुग्णालय म्हणलं तर ना, एक माझं माहेर घर. अतिशय.
माझं माहेरात असल्यासारखं मी आहे. रुग्णालयामधले आमचे बॉडीवरचे डायरेक्टर म्हणा, चेअरमन म्हणा, अजून इतर सगळे कर्मचारी सोबतचे वगैरे सगळे एक घरोबा असल्यासारखा. आणि त्यांच्या घरातले लेकरच त्या लेकरांना कसं सांभाळायला पाहिजे तसं त्या लोकांनी मला सपोर्ट केलं. काही प्रसंगी होतात चुकी वगैरे, पण एवढं काय रुग्णालय ना, मी सुरुवातीला जाताना छोटं होतं. एकच बिल्डिंग होती, एक माळ्याची बिल्डिंग होती. त्यामध्ये एवढे युनिट्स नव्हते, पण तेव्हा पेशंटचा फ्लो पण भरपूर होता. 70 पेशंट आम्ही एकट्या हँडल करत होतो. किचकट तेवढं नव्हतं. आता जसं जसं युग बदललं आहे, ॲडव्हान्स टेक्निक आले आहेत, त्यामुळे लोक पण फार ॲडव्हान्स झाले. लोकांच्या अपेक्षा पण फार वाढलेल्या आहेत. पण त्या वाढलेल्या अपेक्षाला आम्ही पण परिपूर्ण करायचा प्रयत्न करतो. त्याला साथ आमचे चेअरमन, आमचे येऊ सर, आमचे बाकीचे डायरेक्टर बोर्डवर सगळ्यांनी सपोर्ट केलं आहे. आणि रुग्णालय आहे म्हणून मी आज आहे. मला एक प्रामाणिकपणाची जाणीव आहे की ह्या रुग्णालयाने ना, रुग्णालयातल्या पगाराला एवढी बरकत आहे ना. मी जे शून्यातून विश्व निर्माण केलं, मी ज्यावेळेस आले त्यावेळेस काही नव्हतं माझ्याकडे, पण ते रुग्णालयाचा पगार जे होता ना आम्हाला त्यावेळेस जे मिळत होतं, एवढा सुखासमाधानाने होतो आम्ही त्याच्यामध्ये की कुठेही कधी उपाशी बसलो नाही. आज त्या रुग्णालयाच्या ह्याच्यातच सातत्याने आज मी 30 वर्ष झाले तिथे काम करते. अजूनही करत राहीन, अजूनही सर्व्हिस आहे माझी दोन्ही. आणि त्यांनी कसं माहिती, त्याच्यावर माझी मुलांचे शिक्षण झाले, त्यांचं एज्युकेशन सगळं झालं. माझं अजून अशी दिवसेंदिवस प्रगती करू दे. आज आमचं रुग्णालय छोटं म्हणत मोठं म्हणत आज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालेलं आहे. जसं मॅमनी सांगितलं तसं तुमचाही काही चांगला अनुभव या रुग्णालयाशी आणि या रुग्णसेवेशी काही रिलेटेड आहेत, तर ती थोडी तुम्ही आम्हाला शेअर करावी असं वाटतं. माझं बी मुळे हॉस्पिटलमध्ये माझं धनराज गिरजी मुळे हॉस्पिटल आहे, तिथं माझं 92ला ट्रेनिंग झालेलं आहे. ANM ऑक्झिलरी नर्सिंग कोर्सचं ट्रेनिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर मी पण अक्षयला ह्या मैत्रिणीसोबतच मी तिथं पण 5 वर्ष ड्युटी केलेली आहे. बरं. त्याच्यानंतर रुग्णालयाला हिनं 96ला तिकडे गेली, मी 97ला तिकडे गेले तिच्या मागोमागं. तर तुम्हाला कुटुंब आणि आपण काम करतोय, आपला एक पेशा आहे बाबा, एक परिचारिका आणि कुटुंब, ह्या दोन्हीतला समन्वय तुम्ही दोघी कसा राखतात? गीताताई तुम्ही सांगा. आता त्या बाबतीत मला म्हणलं तर मला माझ्या घरच्यांनी भरपूर सपोर्ट केलं आहे. मिस्टरांचा सपोर्ट भरपूर आहे त्यासाठी. एखादं काम मी घरातलं ठेवू शकते, पण रुग्ण आहे म्हटलं ना, नाही पहिलं तू जा. त्यांचं पहिलं काही अडचण आहे. त्यासाठी त्यांनी कधी एनी टाईम कधी आता एखादा पेशंट फोन केला, जसं तुम्ही या, माझे रिलेटिव्स म्हणा, कोणतरी ओळखीचे, तुम्ही आलात तर आम्हाला फार बरं, तुम्ही असलात तर आम्हाला एक सपोर्ट असतो, आधार असतो. मग ते रात्रीचं टाईम पण बघत नाही आम्ही. 12:30 राहू दे, 1 राहू दे, ह्यांना म्हणलं चलावं जरा जायचं आहे, ते बरोबर सोबत येतात. नाही म्हणलं एक काम तू कमी कर, का तर त्याला सपोर्टिव्ह मला चांगला मिळाला, त्यामुळे मी त्याच्याशी व्यवस्थित निगडीत राहिलेली कामाशी. तुमचा अनुभव? तिथलं रुग्णालयाचा सपोर्ट मिळाला आहे भरपूर. डायरेक्टर लोकांचा वगैरे सपोर्ट मिळालेला आहे. आणि माझी आई घरात असल्या कारणानं आईचा पण सपोर्ट मला ड्युटी करण्यासाठी खूप मिळालेला आहे. काही अशा आव्हानात्मक गोष्टी पण घडल्या असतील की एक दिवस बाबा माझा या रुग्णालयातला असा गेलाय, त्याबद्दल जरा आम्हाला सांगाल? किंवा एखाद्याचं काहीतरी इन्सिडेंट झाला असेल, पण त्या इन्सिडेंटमध्ये अननेसेसरी आम्ही गुंतलो गेलेलो आहे. त्यातनं पण हॉस्पिटलच्या बॉडीनी आम्हाला सपोर्ट दिले आणि बाहेर काढले. त्यामुळे कसं एक आधार, जो आधार माणसाला लागतो तो आधार दिल्यासारखं आहे. आव्हान आहे म्हणून सगळं जीवन आहे. तर तुम्हाला एक प्रश्न विचारते साधारणतः, म्हणजे या क्षेत्रात, परिचारिका क्षेत्रात येण्यासाठी आत्ताच्या तरुणाईला तुम्ही काय संदेश द्याल की कशा पद्धतीनं बाबा यायला हवं, हे क्षेत्र कसं आहे उन्नत, याबद्दल थोडंसं माहिती द्या. 18 महिन्याचा जो कोर्स होता ANMचा, तो आता बंद होऊन 7-8 वर्ष झालेत. आणि आता ह्याच्यानंतर JNM म्हणून जे कोर्स आहे तो पण आता बंद होण्याच्या, फक्त BSc नर्सिंगला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तर तिथपर्यंत येण्यासाठी पात्रता काय लागते? ह्याच्यासाठी 12वी सायन्स, 12वी नंतर
आपलं 5 वर्षाचा हा कोर्स आहे. हां 5 वर्षाचा आहे पूर्ण. 5 वर्ष पूर्ण म्हणजे हे 3 वर्ष JNM करून BSc नर्सिंग करू शकतात. त्याच्यानंतर BSc नर्सिंग करून त्याला जर पुढे जावं वाटेल तर ट्युटरची सुद्धा ट्रेनिंग घेऊ शकतो. ट्युटरच्या पण पोस्टवर जाऊ शकतो. रुग्ण आणि कुटुंबियाशी त्यांच्या संवाद कशा पद्धतीने तुम्ही सांगता? मॅम तुमचाही एक अनुभव सांगा आणि तुमचाही सांगा. रुग्ण म्हणलं तर आता आज आपल्याकडे ॲडमिट झाल्यावरती काही आजाराने त्रस्त असते. ते काही सिस्टरांना म्हणा किंवा डॉक्टरांना म्हणा काही असे बांधिलकी असते. काही रुग्णांचं बरोबर. रोगाबाबत निदानाबाबत कुटुंबांना सांगू नये, गोप्यता राखावी लागते. गोपनीयता महत्त्वाची. गोपनीयता राखावी लागते. त्यावेळेस म्हणजे असं एखाद्याला आपण सांगितलं नातेवाईकाला की बाबा हे असं रोग, ते काय होतं त्या नातेवाईकाचा पण दृष्टिकोन बदलतो. निश्चित इतरांना आपण सांगूया म्हणजे त्याने पेशंट सुद्धा तो खचून जातो की बाबा मला हे आजार आहे. तर ती गोपनीयता ठेवण्याची क्षमता आपल्याकडे असायला पाहिजे. कारण ह्या कानाचं त्या कानाला होऊ नये आणि पेशंट ही बरा होऊन घरी जावं आणि त्याच्या मनात कुठल्या वाईट विचार राहू नये. त्या स्टाफबद्दल म्हणा किंवा त्या डॉक्टरांबरोबर बरोबर. पुन्हा त्याने आवर्जून येऊन विचारावं काय असेल अजून पुढे आम्हाला काय घेण्यासारखं देण्यासारखं ते सगळं विचारू नये की असं तिरस्कार भावना असू नये. तुमचं कामाचं नियोजन टाइम टेबल एकूण कसं असतं स्केड्यूल? म्हणजे सकाळी बाबा मी यावेळी उठते, घरातली कामं आटोपते आणि मला परत कामावरही जायचं आणि तिथून आल्यानंतर परत कामाला लागायचंय. तर हा एकंदर ताळमेळ तुम्ही दोघीही कशा राखता? थोडंसं आम्हाला शेअर करा. मी तर पहाटे 4:30ला उठते. स्वयंपाक वगैरे सगळं. माझे 2 नातवंड माझ्याजवळ आहेत. माझे मिस्टर मिलिटरीमध्ये होते, आता बँकेत आहेत तिकडे बेगमपूरला. मी तिकडून बेगमपूरवरनं आता येऊन जॉईन करते सध्या. गीताताई तुमचा? मी सकाळी 5:30 पावणे 6पर्यंत उठते. सकाळी उठले की आपले रुटीनची कामं असतात. हां रुटीन कामं चालू होते. आंघोळ झालं, सगळं झालं, स्वयंपाकाची बरी तयारी करून स्वयंपाक वगैरे आवरून करून मग मिस्टर पण असतात मदत, त्यांचं आवरून घेणार त्यांनी. त्यानंतर सगळं झालं, डबा बिबे पॅक करणे, पहिलं आणून सोडण्याची जबाबदारी माझ्या आधी मिस्टर, माझ्या आधी त्यांनीच गडबड करणार की चला बाबा तुमचा टाइम झालाय, एखादा काम राहिला तर राहू दे, ठेवा, चला तुम्ही. कारण आम्हाला तिथे पंचिंग असते, त्याच्यावर पुढचं नियोजन असतं कामाचे आमचे. मी कुठले पेशंट आहेत काय आहेत बघणं. वेळेत गेलं म्हणजे आपल्याला पण वेळेत व्यवस्थित सगळं नियोजन करता येते. तर असे काही अनुभव की रुग्ण जाताना की बाबा त्याचा आनंद, बाबा तुमच्या सेवेनं मी खूप तृप्त झालो आहे आणि खूप आता मला बरं वाटतंय, तुम्ही दिलेल्या सेवेबद्दल मला कसे आभार व्यक्त करू, असं ज्या एखाद्या रुग्णाला वाटतंय, असा काही अनुभव असा आलाय का तुम्हाला? आता कसं आहे, इतक्या दिवस जुने जे लोक आहेत कधी असं हॉस्पिटलमध्ये समोर आले की नाही, सिस्टर तुम्ही अजून आहात, तुम्ही आहेत म्हणून आहे बघा. जुने लोक असलं नाही आम्हाला छान वाटतंय. मग आपण ते तसं ही तुमच्या कामाची पावती आहे, रुग्णांनी दिलेली पावती आहे. कारण ते आनंदित होतात. आले ना सिस्टर तुम्ही अजून आहे, छान आहे, किती वर्ष येतात अजून आहे, तुम्ही आहे म्हणजे आम्ही जरा रुग्णालयात आल्यासारखं वाटतं आम्हाला. नाहीतर बाकी सगळे असे नवीन चेहरे दिसतात, ओळखीचे कोण दिसतच नाही. असं आवर्जून बोल. एक महिला म्हणून परिचारिकेची सेवा बजावता बजावता एक पत्नी आणि मुलं यांची जबाबदारी सांभाळताना त्यांना घरामध्ये या सर्वांचा सपोर्ट कसा मिळतो हेही आपण जाणून घेऊया. ताई, एकंदर तुम्हाला सपोर्ट कसा असतो? मला म्हटलं आता तर मुलगा मोठा आहे माझा, मुलाचंही लग्न झालेलं आहे, सून आहे. सकाळी उठल्यापासून तर चालूच एक अर्धा तासाने मुलगा पण उठतो, त्याने पण मदत करतात. जे त्यांच्या हाताने होईल ती कामं हातभार लावतात त्यांनी. ते जे बाकीचं जे काय असेल ते बाई सोडून जा तू, आम्ही करून घेतो. येऊन तेवढे त्यांनी मदत करते वगैरे, नंतर बाकीचं काढून घेते. पहिलं ड्युटी इम्पॉर्टंट, फर्स्ट ड्युटी इम्पॉर्टंट. रुग्णसेवा हीच आमची सेवा आहे आणि रुग्णसेवा हीच ईश सेवा. हा, रुग्णसेवा हीच ईश सेवा. या पद्धतीनं त्यांनी ब्रीद पूर्ण केला. या दोघींचाही माझे पण मिस्टर सकाळी डब्या भरण्यापासून, माझ्या नातवंडा दोघांना तयार करण्यापासून, माझा भाचा आहे तो मला भाजीची सुद्धा मला पूर्ण तयारी करू लागते. त्यांच्या सपोर्टमुळे मी लवकर आवरून लवकर, मला 1 तास अगोदर घर सोडावं लागतंय तिथून. धन्यवाद ताई.
आज महिला दिनानिमित्त त्यांनी इथे उपस्थित राहून आज खूप बहुमूल्य वेळ आम्हाला दिला आणि खूप मोलाची माहितीही त्यांनी दिली. मी स्मिता देशपांडे द न्यूज प्लस चॅनलसाठी महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि धन्यवाद ताई. आमच्याकडून महिला दिनाच्या सर्व महिला वर्गांना हार्दिक शुभेच्छा.